खरं तर गणरायाला निरोप देताना आपल्या सगळ्यांचंच डोळे पाणावलेले असतात। जड अंतःकरणानं हा निरोप दिला जातो। मात्र ती आता चढवली जाते आहे आणि त्यानंतर विसर्जनासाठी लालबागचा राजा हळूहळू समुद्रामध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आता उत्कंठ आहे, उत्सुकता आहे ती म्हणजे आरतीची, शेवटची आरती लालबागच्या राजाची पार पडणार आहे आणि त्यासाठी हजारोंचा हा काही जनसमुदाय आहे, जो काही भाविक आहे, तो या ठिकाणी जमल्याचा पाहायला मिळतो आहे। तुफान गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय लालबागच्या राजासाठी। गिरगाव चौपाटी परिसरावरची ही दृश्य, वर भरलेला आभाळ जणू भक्तांच्या मनाचंच प्रतीक वर्तवतंय। जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय आणि अत्याधुनिक तराफ्यातून राजाचं विसर्जन होणार आहे। हे विसर्जन कशा स्वरूपाचं असणार आहे, कारण पहिल्यांदा अशा स्वरूपाचं विसर्जन होणार आहे आणि ते पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत। खरं तर हीच भावना सगळ्यांची, आभाळ भरून आले होते तू येताना आणि आता डोळे भरून आलेले आहेत तुला निरोप देताना। हीच खरं तर आपल्या सगळ्यांची आणि सगळ्याच भक्तगणांची ही अवस्था। अनेक गणेश मूर्ती सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या आहेत विसर्जनासाठी। या सगळ्या उंच गणेश मूर्ती गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या आहेत। आता सध्या त्या ठिकाणी आपण पाहतोय लालबागच्या राजाचं आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे आणि लालबागच्या राजाला तराफ्यावर विराजमान आता राजाजवळ आपण पाहू शकतो की अनंत अंबानी हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनंत अंबानी जे आहेत ते लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेस जे आहेत ते उपस्थित असतात आणि अनंत अंबानी देखील आता या संपूर्ण लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या सोहळ्याला जे आहेत ते उपस्थित राहिलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या नवीन पद्धतीचा तराफा जो आहे विसर्जनाकरता लालबागच्या राजासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण तराफ्यामध्ये ही ऑटोमॅटिक तराफा आहे, अर्थात हा जो तराफा तयार करण्यात आलेला आहे तो यांत्रिक तराफा आहे। या संपूर्ण तराफ्याला समुद्रात घेऊन जाण्याकरता कोणत्याही बोटीची आवश्यकता नसणार आहे आणि स्वयंचलित हा सगळा तराफा असणार आहे आणि या सगळ्या तराफ्यामधनं यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते करण्यात येणार आहे आणि लालबागचा राजा जो आहे तो सध्या आता तराफ्यावरती जाताना पाहायला मिळत आहे, कारण की ज्या दिशेने लालबागचा राजा आलेला त्याच्या अगदी बाजूलाच संपूर्ण तराफा होता। त्यानंतर तो तराफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या दिशेने घेण्यात आलेला होता आणि आता संपूर्ण लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या तराफ्यावरती चढवताना हे सगळे कोळी बांधव असतील किंवा लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हजारोंची संख्या जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती या ठिकाणी जमलेली आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा याची देही याची डोळा हा संपूर्ण क्षण पाहण्याकरता आणि या समुद्रामध्ये आपण पाहू शकतो की शेकडोंच्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते उतरलेले आहेत आणि दुसरीकडे या कोणताही या सगळ्या कार्यक्रमामध्ये अनुचित प्रकार घडू नये याकरता खबरदारी जी आहे ती मुंबई पोलीस असेल किंवा कोस्टगार्डचे अधिकारी असतील या सगळ्यांकडनं खबरदारी बाळगलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई पोलिसांच्या 2 बोटी ज्या आहेत त्या सध्या संपूर्ण या गिरगाव चौपाटीवरती मुंबई पोलिसांच्या 2 बोटी ज्या आहेत त्या सध्या संपूर्ण या गिरगाव चौपाटीवरती गस्त घालताना पाहायला मिळत आहेत आणि ठिकठिकाणी कोस्टगार्डचे जे कोस्टगार्डचे जवान जे आहेत ते या संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या संपूर्ण या किनाऱ्यावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की काही भाविक जे आहेत ते सध्या या संपूर्ण समुद्रात उतरलेले असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे आपण पाहू शकतो की लालबागच्या राजाचं तर विसर्जन होतंच, पण आपण हा संपूर्ण गिरगाव चौपाटीचा हा संपूर्ण परिसर बघितला तर मुंबईमधल्या ज्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातल्या ज्या काही उंच मूर्त्या आहेत त्या देखील आता विसर्जनाकरता मुंबईतल्या या गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये खास करून मोठमोठी गणेश मूर्त्या ज्या आहेत त्यांचं स्थापन केलं जातं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आणि याच सगळ्या गणेशोत्सव मंडळातील ज्या मूर्त्या आहेत त्या आता सध्या
गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास या गिरगाव चौपाटीवर आता सध्या जवळपास रांगेने 20 ते 25 मोठमोठ्या गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जनासाठी दाखल झालेल्या असल्याचं पाहायला मिळतं। उमरखाडीचा राजा असेल, त्याचसोबतच चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, लालबागचा राजा असेल, असे हे सर्वच ह्या सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत ते मंडळातील मूर्त्या ज्या आहेत त्या सध्या या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेल्या आहेत। थोड्याच वेळात आता तराफ्यावरती लालबागचा राजा जो आहे तो चढवण्यात येईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची संपूर्ण आरती जी आहे ती करण्यात येईल आणि त्यानंतर विसर्जनाचा सोहळा जो आहे त्या विसर्जनाच्या सोहळ्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर जवळपास 20 तास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती लालबागपासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत झाली आणि त्यानंतर आता ही खरी विसर्जन जे आहे ते सध्या गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे काही वेळातच। आणि लालबागच्या राजालाच असेल किंवा इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे गणपती आहेत त्यांना निरोप देण्याकरता संपूर्ण पाणावलेले डोळे घेऊन गणेश भक्त जे आहेत ते गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले आहेत। परंतु या सर्व गणेश भक्तांचा उत्साह आपण या सगळ्या माध्यमातून पाहू शकतो की या संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या समुद्रावरती जिथे नजर जाईल तिथे आपल्याला फक्त गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि याच सोबतच लालबागचा राजा जो खोल समुद्रात जाऊन विसर्जित होतो हे दृश्य देखील पाहण्याकरता आपण पाहू शकतो की ज्या काही कोळी बांधवांच्या होड्या आहेत त्या होड्यांवरती देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता अगदी जिथे जागा भेटेल त्या होडीच्या टोकावरती गणेश भक्त जे आहेत ते बसलेले आहेत, कारण की खोल समुद्रात जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा जो आहे तो प्रत्येकाला अनुभवायचा असतो आणि त्याच कारणाने या सगळ्या कोळी बांधवांच्या होड्यांवरती देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला गणेश भक्त जे आहेत ते चढलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, बसलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। थोड्याच वेळात लालबागचा राजा जो आहे तो तराफ्यावरती ठेवण्यात येईल आणि तिथे शेवटची आरती जी आहे ती शेवटची आरती झाल्यानंतर खोल समुद्रात जाऊन विसर्जन करण्याकरता लालबागचा राजा जो आहे तो नेण्यात येणार। दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची आता थोड्याच वेळात लालबागच्या राजाला त्या मोटराईज तराफ्यावर विराजमान केलं जाईल आणि मग हा तराफा पुढे विसर्जनासाठी म्हणून समुद्रात नेला जाईल। तर लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी किती अथांग असा जनसागर या ठिकाणी लोटल्याचं आपण पाहतोय। लालबागच्या राजासोबतच आणखी काही मोठ्या उंच अशा गणेश मूर्ती आहेत त्या विसर्जनासाठी म्हणून गिरगाव चौपाटीवर पोहोचल्या आहेत। उमरखाडीचा राजाही या ठिकाणी आहे। लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर उमरखाडीच्या राजाचं दर्शन होतं, आसपासच या दोनही राजांचं दर्शन होतं। दरवर्षीची हीच प्रथा आहे। आता लालबागच्या राजाचा विसर्जन जे आहे ते आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण जमलेले आहेत, अनेक जण समुद्रात देखील उतरलेले आहेत। समुद्रात समोरून आपल्या लाडक्या राजाला पाहण्यासाठी भक्तांची ही लगबग आपण या ठिकाणी पाहतोय। तर मागूनही राजाचं दर्शन घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर देखील अनेक भक्तगण जे आहेत ते थांबलेले आहेत। जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत राजाला आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हा भक्तांचा अट्टहास। आपण पाहतोय मोटराईज तराफा यावर्षी विशेष असा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी बनवण्यात आलेला आहे। भक्ती, परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा हा सुरेख संगम म्हणजे मोटराईज तराफा गुजरातमध्ये तो बनवण्यात आलेला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चहूबाजूंनी स्प्रिंकलर्स बसवण्यात आलेले आहेत ज्यातून बाप्पाच्या मूर्तीवर पाण्याचे फवारे उडवता येणार आहेत।